पायधुनी पोलीस स्टेशनच्या स्थानकादरम्यान एक अत्यंत विदारक आणि दुर्दैवी अशी घटना घडलेली पाहायला मिळते आणि ही घटना म्हणजे एका 9 वर्षीय मुलीवर अत्यंत अल्पवयीन मुलीवर एका 32 मस्जिद बंदर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडताना पाहायला मिळाली आणि ती म्हणजे एका 32 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षीय छोट्या मुलीवर बलात्कार केल्याची ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि ही घटना घडली आहे त्याच ठिकाणी आपण आहोत ज्या कंपनीचं नाव आहे मा कॉर्पोरेट सर्व्हिसेस। ही जी कंपनी आहे ही कुरिअर कंपनी आहे। इथेच हा इस्लाम परवेज नावाचा 32 वर्षीय इसम नोकरी करत होता, वॉचमनची नोकरी करत होता। आणि इथे आजूबाजूला जर आपण बघितलं तर प्रचंड वस्त्या आहेत, घरं आहेत। या घरातलीच एक मुलगी या एरियामध्ये या परिसरात खेळत असताना या वॉचमनने तिला बरोबर हेरली आणि ज्या वेळेला परिसरात कोणीही आजूबाजूला नव्हतं त्यावेळी तिला काहीतरी दाखवायचं निमित्त केलं आणि या कंपनीच्या गोडाऊनमध्ये तो घेऊन गेला। इतकंच नव्हे तर ज्या वेळेला तिची आई हे सगळं तिला शोधण्यासाठी खाली आली, आजूबाजूच्या लोकांना, परिसरातील लोकांना तिने विचारलं, त्यावेळी बाजूच्या लोकांनी मदत करत या कंपनीमध्ये हे लोक सगळे शिरले। या वेळेला बंद दाराआड या मुलीवर हा बलात्कार करत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी पाहिलंय। त्यानंतर एकच गोंधळ उडाला, कारण मुंबईसारख्या अतिशय सुरक्षित आणि सगळ्यात आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये अशा घटना घडायला लागल्या। त्यामुळे कुठल्याही अर्थात आईला किंवा बहिणीला, मुलीला एक काळजावर एक कुठल्या पद्धतीची ठेच बसली असेल हे आपण समजू शकतो। तशाच पद्धतीची ठेच तिच्या आईला देखील बसली। या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर या मा कॉर्पोरेट सर्व्हिसेसमध्ये हा इस्लाम परवेज जो काम करत होता, हा 6 महिन्यापूर्वी हा कंपनीत काम करण्यासाठी आलेला होता। हा जो इसम आहे हा झारखंडमधला आहे प्रत्यक्ष, आणि झारखंडमधनं तो ज्यावेळी दिवाळी झाली त्याच्यानंतर इथे काम करताना पाहायला मिळायचा। साधारणतः आधीचा जो वॉचमन होता तो 12 वर्ष काम करत होता, मात्र त्या वॉचमनचा कधीही अशा पद्धतीचा त्रास झाला नाही असं इथल्या आजूबाजूची लोक सांगतात। मात्र हा वॉचमन यांनी खरं तर पहिल्यापासूनच या मुलीवर नजर ठेवली होती की काय असा प्रश्न पडावा अशा सहजरित्या या मुलीवर त्यांनी बलात्कार केलेला पाहायला मिळतोय। खरं तर नरसापूरची घटना घडली, त्यामध्ये 60 वर्षीय कांबळेला फाशीची शिक्षा झाली, मात्र तरी देखील कुठेही या घटनांना चाप बसताना पाहायला मिळत नाहीये। आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अशी घटना घडल्याने सगळ्याच बाजूने आता एक प्रकारे रोष जो आहे तो निर्माण झालेला पाहायला मिळतोय। आजूबाजूच्या लोकांनी देखील पायधुनी पोलीस स्टेशनला घेराव घातलेला होता, मात्र आता आपण जर बघतोय तर आरोपी ताब्यात आहे आणि थोड्याच वेळात त्याला सत्र न्यायालयात हजर करतील। त्यामुळे नेमकं न्यायाधीश आता काय करतायत आणि त्याचबरोबर किती दिवसांची त्याला पोलीस कोठडी मिळते, पोलिसांच्या एका दिवसाच्या तपासातून नेमकं काय निष्पन्न झालंय हे सगळं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।